आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणाला सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकूणच मराठा समाजामध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे। वारंवार परिषदा होत आहेत, बैठका होत आहेत, अनेक नेते पुढे येऊन बोलत आहेत आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणावरती सरकार असू द्या किंवा राजकीय पक्षांवरती रोष ठेवला जातोय। जास्त प्रमाणामध्ये, जास्त बलाढ्य प्रमाणामध्ये आणि ताकदीने मराठा समाजाची बाजू ही सर्वोच्च न्यायालयात मांडली नाही असं मत सुद्धा मराठा नेते व्यक्त करतायत। आणि अशा वेळी सध्या सरकारने जे आरक्षण लागू केलेलं आहे, आर्थिक दुर्बल घटकांच्या निकषांनुसार जे काही आरक्षण, जी काही मदत, ज्या काही सवलती मराठा समाजाला दिल्या जात आहेत त्यांच्याबद्दलच भाष्य करण्यासाठी माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड, आपण त्यांच्याशी बोलूया। सध्या ज्या आर्थिक निकषांवरती आरक्षण लागू केलेलं आहे किंवा आर्थिक निकष लागू केले आहेत दुर्बल घटकातून, काय वाटतं त्याकडे? नाही, सध्या महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती परत निर्माण झालेली आहे। कारण मागचे 58 मोर्चे आणि जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आल्यानंतर मराठा आरक्षण आपल्याला न्यायी भूमिकेतनं मिळेल असं वाटलं। त्यानंतर गायकवाड आयोगाची स्थापना झाली। गायकवाड आयोगाने 1 वर्षाच्या अभ्यासाअंती महाराष्ट्र सरकारला शिफारस केली की बाबा एज्युकेशनली आणि सोशली मराठा समाज बॅकवर्ड आहे। नारायण राणेच्या समितीच्या 16%च्याच त्यांनी शिफारस केली होती, परंतु ते प्रकरण हायकोर्टात गेलं। हायकोर्टामध्ये ते रिवाईज झालं, 12% शिक्षणात आणि 13% नोकरीमध्ये अशा प्रकारचं आरक्षण द्यायला हरकत नाही असं सांगितलं गेलं हायकोर्टात। परंतु तेच हायकोर्टात मान्य झालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं गेलं। पण सुप्रीम कोर्टाच्या 3 बेंचच्या जजेसने आता ते 5 बेंचच्या घटनापीठाकडे पाठवलं। आता घटनापीठाला घटनेच्या तरतुदीप्रमाणे जर ते तपासायचं म्हटलं तर घटनेची तरतूद ओबीसी आयोगाप्रमाणे 340वा कलम आहे आणि 340व्या कलमांतर्गत कालेकर आयोग, मंडल कमिशन लागू झाले। देशामध्ये 3743 जाती आणि महाराष्ट्रात 380 जाती निर्माण झाल्या, परंतु आता नवीन जात त्याच्यामध्ये समावेश करायची गायकवाड आयोगाच्या निष्कर्षाप्रमाणे। पण मूळ समस्या अशी आहे की 50%ची मर्यादा असल्यामुळं 52% ओबीसींना देशामध्ये 27% आणि महाराष्ट्रात 19% आरक्षण मिळतं। आणि नारायण राणेंच्या शिफारसीप्रमाणे जर 16% मराठा समाजाला आरक्षण द्यायचं मान्य केलं तर 19%मध्ये 16% घालणं हे कुठल्याही प्रकारे न्यायी होणार नाही। कुठलंही सरकार भूमिका घेणार नाही, कुठला राजकीय पक्ष पण घेणार नाही। आणि सगळ्यांचीच मागणी अशी आहे की ओबीसीच्या बाहेर कुठल्याही समूहाला SC ST ओबीसीमध्ये न घालता स्वतंत्र तयार करा। तर स्वतंत्र तयार झाल्यानंतर त्यांनी SC BC ओबीसीच्याच क्रायटेरियाप्रमाणे केला। पण आता घटना समितीपुढे समस्या अशी निर्माण होईल की एकाच क्रायटेरियाचे म्हणजे सोशल आणि एज्युकेशनल असे 2 वर्ग का निर्माण केले ते पहिला प्रश्न उपस्थित करतील। आणि इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 50%ची मर्यादा ओलांडू नये असं सांगितलं असताना मग तुम्ही ते 12-13% कसं देऊ शकता? मग याच्यामध्ये एक चांगला मार्ग असा आहे, याच्यामध्ये काय करता येईल? मूळ मुद्दाच हा आहे की एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अस्वस्थता आहे, जे आपण नुकतेच एक घटना बघितली की एका मुलाने आत्महत्या सुद्धा केली आणि अशा पद्धतीने एक पॅनिकनेस समाजामध्ये आलेला आहे। तर अशा वेळी काय करायला हवं? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कशी आहे की 13 ऑगस्ट 2018ला गायकवाड आयोगाच्या शिफारसी महाराष्ट्र सरकारने मान्य करून कायदा केला महाराष्ट्रापुरता शिक्षण आणि नोकरीमध्ये। परंतु सुदैवाने आनंदाची गोष्ट अशी आहे की 12 जानेवारी 2019ला केंद्र सरकारने 103वी दुरुस्ती करून EWSचा नवीन वर्ग 10%चा तयार केला, म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तयार केलेला आहे। त्याच्यासाठी त्यांनी क्रायटेरिया लावला आहे की ओपनमधलेच ज्या जाती आहेत त्यांना, त्यातील गरीब लोकांना त्या 10%चा लाभ घेता येईल। SC ST OBC त्या 10%चा लाभ घेऊ शकत नाही। आणि अशा वेळेस मूळ मागणी जवळपास 40 वर्ष, त्यातली 25 वर्ष मराठा समाजाच्या सर्व संघटनेची मागणी आर्थिक निकषावर होती। परंतु नरसिंहराव सरकारने 10% आरक्षण दिलं होतं, ते बाद केलं गेलं कारण घटनेत तरतूद नव्हती। तो तांत्रिक मुद्दा आता बाद झालेला आहे। 103व्या दुरुस्तीप्रमाणे जर आर्थिक निकषाचं आरक्षण महाराष्ट्रात आणि केंद्रात मराठा समाजाला मिळत असला तर त्याचा लाभ घेणं अधिक सोपं आणि सहज आहे। आपण व्यावहारिकदृष्ट्या काळ, वेळ आणि परिस्थितीबरोबर बदललं पाहिजे। तुम्ही या निमित्ताने मराठा नेते आहेत, अनेक परिषदा होत आहेत, पुढे येऊन बोलताय, काय आव्हान कराल समाजाला, तरुणांना? मी समाजाला आणि तरुणांना आव्हान करतो की सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं आहे, त्यामुळं न्यायालयीन विचार करता आपण त्याच्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही। एखादं प्रकरण जर राज्य सरकारकडे असेल, केंद्र सरकारकडे असेल तर त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी आपण आंदोलनं करू शकतो,
मोर्चे काढू शकतो, उपोषण करू शकतो, पण सुप्रीम कोर्टाला असल्या आंदोलनाचा काहीही फरक पडत नाही. सध्या स्थितीमध्ये अनावश्यक आंदोलनं करणं गैरलागू होतं, कारण मराठा ठोक मोर्चाच्या निमित्ताने 42 तरुणांनी उत्साहाच्या भरात म्हणा, त्यागाच्या भूमिकेतनं म्हणा, त्यांनी आपण आत्महत्या केली हे बघतो. आणि 13,700 लोकांवर केसेस दाखल झालेले, ते आता राज्य सरकारने काढतो म्हटलेत, पण ते काढत नाही. हा आमचा जुनाच अनुभव आहे. आणि अशा प्रकारे कार्यकर्त्यांवर केसेस होणं, आत्महत्या करणं किंवा वैफल्यग्रस्त येणं हे मला काही परवडणारं बरोबर दिसत नाही. दुसरी गोष्ट, ओबीसी मध्येच आरक्षण मागणं हे सुद्धा गैरलागू आणि चुकीचं आहे. ते सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. ओबीसी आणि मराठामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस उपलब्ध असलेलं EWSचं आरक्षण 10% आपण महाराष्ट्रात आणि केंद्रात त्याचा लाभ घेतला पाहिजे. परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यात काही तरतुदी मराठा समाजाला गैरलागू होतात किंवा त्याचा फायदा मिळणार नाही मराठा समाजाला, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलून तरतुदीत दुरुस्ती करता येऊ शकते. तुम्हाला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाची लढाई थांबवावी? सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय जो होईल त्याचा मला साधारणपणे अंदाज आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ते 50%च्या वर जाते, 12 आणि 13%. परत एकाच जातीसाठी एक वर्ग निर्माण करून देणं हे सुद्धा कदापिही सुप्रीम कोर्ट मान्य करणार नाही. आणि तिसरी गोष्ट, ओबीसीच्याच धर्तीवर ACBC हा दुसरा वर्ग ज्यावेळेस निर्माण केला तर सुप्रीम कोर्ट निश्चित प्रश्न विचारेल, मग तुम्ही त्यांना ओबीसीत का टाकत नाही? तर ओबीसीत जर टाकलं गेलं तर मात्र सामाजिक स्वास्थ्य बिघडून एक सोशल वॉर निर्माण होऊ शकतं, सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं की सगळ्याचा विचार करता आपण बदललेली परिस्थिती आणि आपली जुगनीच मागणी आर्थिक निकषावरची मान्य होत असताना त्याचं स्वागत केलं पाहिजे. नक्कीच. तर हे होते प्रवीण गायकवाड. त्यांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जो काही निकाल येईल तो नंतर बघता येईल, पण सध्याच्या घडीला मराठा समाजाला सरकारने, केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकामधून जे आरक्षण दिलेलं आहे, ज्या सवलती दिलेल्या आहेत, त्याचा आता लाभ घ्यायला सुरुवात करावी आणि मग त्यानंतर कायदेशीर लढाईचा विचार करता येईल. पुण्याहून नेहा सराफ, लोकमत.